श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पौष महिन्यातील पुत्रता एकादशी. पुत्रता एकादशीला तुम्हाला काही उपाय करायचे आहेत. त्याने संतान प्राप्तीसाठी हे उपाय आहेत. हे 5 उपाय आहेत. हे उपाय केल्याने तुम्हाला संतान प्राप्त होईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी तुम्ही कोणते उपाय आहेत हे बघण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यंदाच्या वर्षी पौष पुत्रता एकादशीचं महत्त्व खूप वाढलेलं आहे, कारण या दिवशी 5 आश्चर्यकारक योगांचा संयोग होत आहे. पौष पुत्रता एकादशी भक्तांसाठी शुभ परिणाम घेऊन येणार आहे. पौष पुत्रता एकादशी 21 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच रविवारी आहे. यंदाची पुत्रता एकादशी अतिशय शुभयोगायोग घेऊन येत आहे, ज्यामुळे घरात समृद्धी येईल. या एकादशीचे व्रत करणाऱ्यांवर देवी लक्ष्मी आणि नारायणाची कृपा प्राप्त होते. एकादशी हे पापांपासून मुक्त देणारं व्रत आहे. एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट दूर होतं. श्रीहरींच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो. पौष पुत्रता एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं. या दिवशी घडणारे दुर्मिळ योग हे व्रत आणि उपासनेने दुप्पट फळ देतात. पुत्रता एकादशी व्रताची तिथी, मुहूर्त, शुभ मुहूर्त आणि महत्त्व आता आपण बघणार आहोत. पौष पुत्रता एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, ब्रह्मयोग, शुक्लयोग आणि त्रिग्रही योग हे 5 दुर्मिळ योग तयार होत आहेत. या योगामुळे 21 जानेवारी या दिवसाचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. या शुभयोगाचा वेळ काय आहे हे आता बघणार आहोत. सर्वार्थ सिद्धी योग पहाटे 3:09 ते सकाळी 7:14 आहे 21 जानेवारीला. ब्रह्मयोग 21 जानेवारीला सकाळी 10 ते 22 जानेवारी सकाळी 8:47 आहे. शुक्लयोग 20 जानेवारी संध्याकाळी 7:26 ते 21 जानेवारी संध्याकाळी 7:26 आहे. अमृत सिद्धी योग पहाटे 3:09 ते सकाळी 7:14 21 जानेवारी दिवशी आहे. त्रिग्रही योग या दिवशी बुध, मंगळ आणि शुक्र धनु राशीत असतील. यामुळे त्रिग्रही योग तयार होईल. अशा स्थितीत या दिवशी विष्णूंची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते. पौष पुत्रता एकादशीसाठी उपाय काय करायचे आहेत हे आता आपण बघणार आहोत. पौष पुत्रता एकादशीच्या दिवशी संत गोपाल मंत्र ओम देवकी सुत गोविंद वासुदेवाय जगतपते देहि मे तमयम कृष्ण तमहम शरणतम गत हा तुळशीच्या जपमाळाने 5 वेळा जप करायचा आहे. मूल होण्यासाठी हा उपाय खूप फायदेशीर आहे. याने तुम्हाला संतान प्राप्त होईल. पुत्रता एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. भगवान विष्णूला पिवळ्या फुलांनी हार घालायचा. श्रीहरींच्या कपाळावर चंदनाचा टिलक लावणे विशेष फलदायी आहे. त्यानंतर तो स्वतःला लावा, त्यामुळे मानसिक तणावापासून आराम मिळेल. तर असे हे पौष पुत्रता एकादशीचे उपाय आहेत. हे तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला चांगला अनुभव येईल. आणि या दिवशी 5 योग सुद्धा जुळून आलेले आहेत. त्याच्यामुळे जो मंत्र सांगितला आहे तो मंत्र पठण करत तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूजा विधी करा. तुम्हाला संतान प्राप्तीसाठी मदत होईल. व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.